राधानगरीच्या अकनूरमधील विनायक राऊत सरवडेतील शिक्षक किरण पाटील आणि अनिल पाटील यांनी राधानगरी आणि कागल तालुक्यातील गुंतवणूकदारांकडून ई स्टोअर इंडिया सुपर मार्केटची फ्रँचायझी देण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये भरून घेतलेत। त्या बदल्यात गुंतवणूकदारांना 2.5 वर्ष दरमहा 1 लाख रुपये आणि विक्री केलेल्या मालावर 3% कमिशन देतो असं सांगण्यात आलं। प्रत्यक्षात सुरुवातीचे काही महिने गुंतवणूकदारांना पैसे देऊन नंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचं गुंतवणूकदार सीताराम पाटील यांनी सांगितलं। जून 2022 मध्ये हा प्रकार घडला। यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, राधानगरी पोलीस आणि शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती। मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी गुंतवणूकदार सीताराम पाटील यांनी केली आहे। आम्ही 22-23 या साली 25 लाख रुपये स्टोअरसाठी म्हणून भरले आणि भरण्यासाठी आम्हाला अनिल पाटील, विनायक राऊत आणि किरण पाटील ही स्थानिकच्या लोकांनी आम्हाला या स्टोअरमध्ये पैसे भरा, तुम्हाला मॉल काढून देतो आणि त्या मॉलचे पैसे तुम्हाला 2.5 वर्षामध्ये परत मिळतील 1-1 लाख रुपये महिन्याप्रमाणे। आणि मॉलच्या रकमेमध्ये जे विक्री होईल त्या विक्रीपैकी 3% कमिशन म्हणून आपल्याला मिळेल असे प्रलोभन दाखवले। आणि आम्ही ज्या वेळेला पैसे भरले त्यावेळेला राधानगरी, मुरगूड, कागल, मुदाळतिट्टा, भोगावती अशा तालुक्यातल्या कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी ते मॉल चालू होते यापूर्वी भरलेल्या लोकांचे। आणि ते आम्हाला बघायला पाठवून दिलं। ते बघितल्यानंतर आम्ही त्यांच्या प्रलोभनाला बळी पडलो आणि आम्ही ते पैसे भरले। सुरुवातीला 3 महिन्यानंतर त्यांनी आमची काही रक्कम परत केली महिन्याप्रमाणे आणि स्टोअरला जागा बघायला सांगितली। जागा बघायला सांगितल्यानंतर आम्ही जागा बघितली, पण तोपर्यंत हे सगळं यांची सिस्टीम सगळी कोलॅप्स झाली। आमचे पैसे रिटर्न येणं बंद झालं आणि या लोकांच्याकडे आम्ही या लोकांच्याबद्दल 2023 मध्ये SP ऑफिसला तक्रार दिली होती। त्याची ती आमची राधानगरी पोलीस स्टेशनला किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला कळवलं। तिथं आमचे जबाब झाले आणि शाहूपुरीमध्ये ते सगळे कलेक्टिव्ह एकत्र आम्ही ती तक्रारीचं निवारण करू म्हणून सांगितलं, पण तिथं अजून आमच्या या बाबीमध्ये कुठली हे झालेली नाही, निराकरण झालेलं नाही। पत्रकार बैठकीला गुंतवणूकदार राजाराम कांबळे, राजीव आळतेकर, धनाजी तांबेकर, जीवन पाटील, निलेश भिवंगडे उपस्थित होते।